आता नोकरीचा फायदा म्हणायचा तर सरकारी क्षेत्रातच नोकरीला आरक्षण लागू शकतं, खासगी उद्योगात तर नाही आणू शकत सरकार. मग सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं तर मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती आणि भरती होतच नाही मुळात, कारण सगळे कंत्राटी घेतात. म्हणजे सरकारी नोकरी मिळणारच नाहीये. आणि शिक्षणामध्ये तुम्हाला मिळालं तर त्याच्यामध्ये एसीबीसीचं 10% आरक्षण मिळून मराठा समाजाचं कदाचित नुकसान होईल अशी पण मांडणी काही मराठा नेत्यांनी केली आहे. आणि ती का केली आहे? तर आत्ता आरक्षण नसताना जे फायदे मिळतात ते मराठा समाजाला मिळणार नाही. म्हणजे 10% सीट मिळतील ज्या अदरवाईज त्यांना त्या जास्ती होत्या त्याच्यात अवेलेबल. म्हणून आरक्षणाचे फायदे घेतले तर या बाकीच्या सवलती कदाचित जाऊ शकतात की ज्या ईबीसी सारख्या सवलती आहेत. कारण एकाच वेळी दोन सरकारी लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे इकॉनॉमिकली बॅकवर्ड ईबीसीची सवलत सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी असते. हो. ती एखाद्या मराठा समाजातल्या मुलांनी घेतली असेल आणि जर त्यांनी ओबीसी सारखं एसीबीसीला आरक्षण घेतलं तर त्याची ईबीसीची सवलत जाऊ शकते. बरोबर. आणि याचा फटका गरीब मराठा वर्गातल्या गरीब विद्यार्थ्यांना पडू शकतो, फटका मिळू बसू शकतो. हे लक्षात घेतलं तर आज जे सरकारने जी आर काढलाय त्याची अंमलबजावणी सुरू झाली की त्यातल्या काही खाचाखोचा कळू लागतील. पण प्रायमा फॅसी सरकारचा हेतू स्वच्छ दिसतो. म्हणजे जो वेळोवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलाय की आम्ही कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही.